नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा आहे ऑलराऊंडर दीपक गावी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. आता पाहू आजचा ब्लॉग कसा होतो ते. शिव 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 आयन मध्ये करते आला करते ते. तर आजचं वातावरण पाहू शकता, एकदम मस्त वातावरण आहे. आज रक्षाबंधन पण आहे. माझ्याकडनं सगळ्या बहिणींना रक्षाबंधन, म्हणजे माझ्या सगळ्या पोरींना, म्हणजे पोरींना सॉरी, माझ्या सगळ्या बहिणींना हॅपी रक्षाबंधन. आणि सगळ्या बहिणी या माझ्या, सॉरी, सगळ्या मुली या माझ्या बहिणी आहे. बाजूला चुकतो माझा कधी कधी, पण भावना बरोबर आहे, माझ्यासारखे आहे, समजून घ्या तुम्ही. इंडिया इज माय कंट्री. आणि इकडे माझे बहीण आणि भाऊ राखी बांधून राहिले, देव राहिलं, कारण की आज सोमवार पण आहे आणि श्रावण सोमवार पण चालू आहे. आणि आपल्या इकडं त्र्यंबकेश्वरला फेरी पण मारता नाही का. आणि हा ब्लॉग लयच मोठा होणार आहे असं मला वाटतंय, कारण की म्हणजे इकडून आम्हाला खूप लांब जायचंय. म्हणजे आज राखी बांधायला इथून आम्हाला 50-60-70 किलोमीटर जायचंय एक साईड. आणि आता वाजलेले 9:30 वाजलेले, खूप उशिरा निघलेलो आहे आम्ही. ब्रेक पॅड टाकायचे ते, ब्रेक पॅड गाडीतच जायला रे. शिव 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 यार, अर्धी राखी फुल, म्हणजे अर्धी अर्धी पण आहे आणि फुल पण आहे. अर्धी राखी फुल जाऊ द्या, आपल्या गाडीत पेट्रोल आहे पण काही. बापरे, काय राहिलं रे हो. लोका तारो का सबका कहना है, भारत देश में सबकी बहना है, सारी उम्र अरे बापरे, रस्ता झाला बरं का आता. गर्दीत गरजेचं आहे का? नाही ना, काय? तिथे थांबायला. अरे भाई, चाय के बिना जिंदगी नहीं यार, तू बोलते गर्दे का है? अरे भाई, मरने से पहले भी मैं चाय पीऊंगा. चलो चाय पी. आता द्या 2 चहा कटिंग. तर मित्रांनो, हा ब्लॉग जो आहे ना, कंप्लीट 30 मिनिटात अपलोड करणार आहे मी. जास्त जास्त 30 मिनिटात होणार आहे, कारण की लय मोठा ब्लॉग होणार आहे आजचा. निवांत तिकडनं एकदा हायवेला लागलो, वेळ टाकणार नाही, काही नाही. हळूहळू. तर काहीच मी मरायला टेकलोय. नवरत्न घ्या ना पुढं. नाही जेवण वगैरे बाहेर. काका, ब्रेक पॅड टाकायचे ते. ब्रेक पॅड टाकायचे ते. ब्रेक पॅड पुढचे ब्रेक पॅड टाकायचे. अजून आलं नाही कोणी. कोण नाही आला? किती टाइम लागेल? 10च्या नंतर येते सगळं. आज होणार आहे का काम? यांचा ब्रेक पॅड टाकायचे. नाही आणि कालपासून 2-3 ठिकाणी मित्रांना 2-3 ठिकाणी गेलो, पण मग संध्याकाळचा टायमिंग होता, जेव्हा कोणीच टाकून नाही दिलं म्हणे. तर नाही मग तेव्हा टाकू. किती वाजले पंकज भाई? देख रहे हो, एक CUV कोणची आहे? 300. हा बापरे, गाड़ी का हाल देखो. गाड़ी भूरी है. नाही आता नाही बोलत आहे बाबा. चला सर, येतो निवांत, भेटू. हा काय बारीक
आमची शाळा. काम चाललंय. लवकर पोहोचलो. येणार रे? अरे पंक्या, अरे पंक्या, पक्का लवकर पोहोचलो ना. बडी बात आहे सर. इकडे कुठे पंचर आहे इकडे वरती. भाऊ मारून द्या ना. किती होती? 12 पॉइंट. किती झाले? 40. पुढचं असेल व्यवस्थित असं वाटतंय. माग घेऊ. उभी करू असं. जसं की काहीच पंकज सांगत होता की हवा थोडीशी कमी आहे. हवा मारली तर फक्त 12 पॉईंट होती. हवा मारलेली आता मागच्या टायरात. आणि आपण निघू नाही का हळूहळू. हा. आणि आपण किती वाजायला निघलो तो पंकज? 10 वाजायला निघलो तो. आता आपण इथं अर्धा तासात इथं पोचलेलो आहे. पण हळूहळू आलो आपण कारण की रस्ता वन साईड खराब होता. लईच म्हणजे लईच खराब होता रस्ता. एक साईडने काम चालू होतं त्यामुळं आपल्याला हळूहळू यायला लागलं. तरी आपण अर्धा तासात आलेलो आहे. लय गरम होऊ राहिलं. व्हाईट शर्ट घातलेला आहे मी तरी लय गरम होऊ राहिलं. गोटी 9 किलोमीटर. आपल्यासोबत आज काय माहिती. आता ब्रेकांचा आवाज येऊ राहिला. कच 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 बरोबर ना. आमची गाडी एवढी जड आहे का की दगड उडू राहिलं. पेट्रोल भरत असाल तर त्यांना सांगा तुम्ही रस्ते पण व्यवस्थित करून द्या. टोल तर घेत नाही पण रस्ते तर व्यवस्थित घ्या. आम्ही कधी मोठी गाडी द्यायला तर तेव्हा टोल घेता ना. नाही यार तुम्ही रस्ते कर काय. हे रस्ते पण चांगले नाही ना यार. तुम्ही टोल घेतात आम्ही टोल द्यावं का नको. हा ना. ते पहिलेच पेट्रोलचे पैसे जातात बरोबर आपले. वरतून गाडी एवढ्या खराब रस्त्यांना चालवायचं. गाडीचे काम निघतात आणि वरतून याला टोल पण द्या. कोणी शिकवलं?
रस्ते व्यवस्थित करा ना. कधीपासून करू राहिले. मोदी बिदी आला असता तर आतापर्यंत सगळे रस्ता चिकटचोट केला असता. तो मोदी तरी एका दिवसाचा हत्ती का मी पाहत आज एक दिवस फक्त त्याला झोपायला ठेव देतो मोदी तुझ्या भागवायला. हो. त्या मालक चालले असं काही त्यांनी चालू तेच केलंय. हॉटेल ग्रँड परिवार आहे ती हॉटेल आपल्यासाठी ढाबाच बरा आहे. किराणा होता एक हो गाइस ट्रेन देख सकते हो. ट्रेन 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 आज डब्बे मोजेंगे 1 2 3 चला गाइस. आपण आता पुढनं पाहू. पुलावरनं दिसली तर दिसली नाही दिसणार पुलावर काय ते साईड. नाही ट्रेनच नाही पाहिजे. ट्रेन मध्ये बसून आलोय पण करत आहे. रक्षाबंधन चालू आहे काही दिला. सारी सारी रात महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. बापरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. काही समृद्धी महामार्ग है. हाल है खतरनाक. इसको बोलते हैं मौत का दूसरा घाट. कारण या कारण असं आहे ना. कारण की रस्त्यावर ना पुढंच 10 10 20 30 किलोमीटर दुकान नाही का काही नाही आहे. जाम खतरनाक रस्ता आहे आणि पूर्ण सिमेंटी रस्ता आहे. मग जाणं पण एकदम रिस्कीच आहे. त्यामुळे आपले नाही जायचं समृद्धी महामार्गावर. इस तरह से आम्ही नाशिक वर नाही घे सोडायचं किती थांबा. कमळाचं फुल उगत आहे. कमळाचं फुल काही दिसेना. जाम जाम कादा आहे. तुला मी आता ओव्हरटेक करून पुढे जाऊ. मला टाइम नाही ना ओव्हरटेक करायला. बाई आपण जो इस तरह से त्याला वाटलं नव्हतं मी एवढ्याच बेडरूम मध्ये इकडे येईन असा. कोणीला गाडी ऍव्हरेज देते पण आपल्याला ऍव्हरेज नाही देईल.
राख्या घ्यायच्या हा. एक राख्या राहते मागच्या वर्षी काय विचार तर राख्या आहे का? ही राख्या आहे का विचार ना. हा आहे ना रे, मी मागच्या वेळेस गेलो त्याच्यामुळे थांबलो मी विचारून घेऊ राख्या आहे का नाही. काय माहिती एंट्री वगैरे मला नाही जाऊशी वाटतं रे तिकडं, जंप वगैरे राहते तिकडं, इकडे थांबूशी वाटत आहे. सेटअप काढून घे. सेटअप काढून ठेव. तर मित्रांनो चला, अरे यार काही शीटचे हाल झालेले, पाऊस सुरू झालेला आहे आपले. लवकर निघून जा. तर मित्रांनो आता अरे यार ते हिम्मत जायचा गो. आम्ही चाललोय आता. आला बापरे भाई, पाऊस 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 वरतून हा रस्ता. तुम्हें सुकून का नाम मालूम है? अभी देखो तुमको सुकून दिखाता हूँ भाई, सुकून दिखा रहा है इनको. ये देखो इसको ले. हाँ पाऊस पाहू शकता तुम्ही. इसको बोलते हैं सुकून है पण क्या, इसको बोलते हैं सुकून. भाई साहब क्या सुकून है. आणि आपली धन्नू, आपली जान, सब कुछ जान. और आणि ही गाडी आपण अशी बनवू ना, आपण या गाडीला लय भारी बनवू, कारण की ह्या गाडीने आपल्याला लय साथ दिलेली. आपण जेवढं पण वरती आलो ना यूट्यूबवर, आपण ह्याच गाडीमुळे आलेलो आहे. आता नवीन चॅनल जो झालेला आहे, आता आपल्या लवकरच 200 सबस्क्रायबर होणार आहे. काय रे भाई, बरोबर का नाही? बरोबर सांगतो, म्हणजे 200 सबस्क्रायबर झालेले. आणि आम्ही निघलो तर काय रे भाई. तो गाइस ये सीन देखो क्या भाई साहब. और हम पिछली बार उस जगह गए थे, उस जगह जन्नत है भाई, जिसको जाना है जाओ. और अगर बाद सॉरी गाइस मी मराठीत बोलतो, तिथं मस्त व्ह्यू आहे बरं का. तुम्हाला जायचं असेल ना तर तिथं जा, एकदम डायरेक्ट जन्नत आहे. पण तुम्हाला तुझी जागा सापडणार नाही लवकर, पण डायरेक्ट जन्नत आहे तुम्हाला, तर डायरेक्ट जन्नत आहे. ते तिथं दिसते, तिथं तुम्हाला काय दिसतं का नाही, तिथं हां त्या खाचीमध्ये जायचं आहे, तिथं जन्नत आहे. रस्ता नंतर ना हॉटेल वगैरे पण झाले ना, पूर्ण निसर्गाची वाट लागून टाकेल माहिती आहे का, पूर्ण वाट लागून टाकेल. जो व्ह्यू जो आम्ही मागच्या वेळेस पाहिला होता ना, तो एकदम वाट लावून टाकेल. आणि ह्यावेळेस आलेलो आहे तर मग टेन्शन नाही घेत. आपल्यासाठी फक्त एक रस्ता आहे, 1 तासाचा रस्ता आहे, आपण पटकन घरी निघून जाऊ. पण मग आता दुसरीकडे पण जायचं होतं, मग कॅन्सल केलं आपण. फक्त आता इकडं गाडी लावू थोडंसं व्ह्यू पाहू, फोटो वगैरे काढू, बाकीचं पाहतच आहे. हा व्ह्यू पहा, हा पंकज आहे. पंकज हाय बोल. हाय. आणि इकडं फोटो वगैरे काढू राहिले, मस्त व्ह्यू आहे. बचना है हसी. पंकज तुझ्या याच्यात फोटो काढे पुढं आहे का? थोडं आठवून मस्त सीन येतात. इकडे आउट साईड वाटतं. हां इकडे ना, इकडे थोडी आउट साईडला वाटते, इकडे थोडंसं आउट साईडला वाटतं. पण पब्लिक सीन आहे. मागच्या वेळेस आम्ही ते माणसं दिसता का, तिथून इकडून असं वरतून चढून डायरेक्ट तिथं तो सगळ्यात वरचा धबधबा दिसतो ना, त्याच्यामध्ये गेलो होतो. पण यावेळेस आपल्याकडे एवढा टाईम नाही, त्याच्यामुळे आपण नाही जाणार. तिकडे गेलो होतो आपण यावेळेस. आपल्याला अशोका वॉटरफॉलला पण जायचं होतं, पण नाही गेलो आपण तिकडं, कारण की थोडं आपल्याला घरी जायचं आहे, म्हणजे पावसाचं वातावरण आहे, आपल्याला लवकर पळायचं आहे. तिकडे गेलो होतो, पण भाई लय मजा आली होती त्यावेळेस. आम्ही 3 जण गेलो होतो तिकडं, म्हणजे एकदम सुकून की वाली जिंदगी थी. आणि काय फोटो काढायचे ना रे? फोटो काढायचे. हां फोटो काढू नाही का, मग तर थोडी देर के लिए आराम करा. भाई साहब ही आल्टो बाय मॉडिफाय काय कशी केलेली, खतरनाक मॉडिफाय केलेली. बचना तर फोटो काढू नाही का आपण गाईज, 2 मिनिटासाठी ब्रेक देऊ. ते झाला निवांत, आमचे केस असे झालेले. आणि असा व्ह्यू राहिला वॉटरफॉलचा. पंकज भाई आहे तू पण, सगळीकडं हिरवगार गार. आणि इकडं जन्नत दाखवूया ना पंकज ना, जन्नत दाखवतो तुम्हाला. जन्नत म्हणजे तिकडे आहे मेन, त्या एरियामध्ये मेन आहे जन्नत. पण मग इकडं पाणी पाहू शकता, काही खतरनाक पाणी, फुल हिरवगार आहे.
आपला ब्लॉग आहे यार, तुम्ही पहा यार, सबस्क्राईब करा यार. लय भारी पण बरं का यार तुम्ही, खरंच यार. आय लव्ह यू गाईज. तुम्ही मला सपोर्ट केलेला आहे. 200 सबस्क्राईबर आता कंप्लीट होतीलच म्हणजे. थँक्स फॉर वॉचिंग.